माझ्या 11वीच्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण बघणार आहे कॉम्प्लेक्स नंबर. आपल्या चॅप्टरचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर. तो चॅप्टर पार्ट 2 चा पहिला चॅप्टर आहे. आणि हा जो कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर आहे ना पोरांनो, तो सीईटी साठी आयएमपी आहे. आयएमपी फॉर सीईटी ला हा चॅप्टर आहे कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर बघण्याच्या अगोदर तुम्हाला हे माहित पाहिजे की नंबर कशाला म्हणतात. तुम्हाला नंबर माहिती का रे? नंबर कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात? नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर. हे काय झाले? नंबरचे टाइप झाले. मग आता आपल्याला फक्त दोनच टाइप बघायचे नंबरचे. ते जे असणार आहेत, एक असणार आहे रियल नंबर. एक कोणता असणार आहे? रियल नंबर. कोणता असणार आहे आदित्य? रियल नंबर. आणि दुसरा असणार आहे इमॅजिनरी नंबर. दुसरा टाइप असणार आहे इमॅजिनरी नंबर. आता तुम्हाला रियल नंबर तर माहिती आहे पोरांनो. माझ्याकडे लक्ष द्या 2 मिनिटं. तुम्हाला रियल नंबर तर माहिती आहे. रियल नंबर मध्ये पण किती टाइप असतात? 2 टाइप असतात. एक असतो रॅशनल नंबर आणि एक असतो इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर अँड दुसरा असतो रॅशनल नंबर. हे रियल नंबरचे 2 टाइप आहेत. कोणते येतं? रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर. आता इरॅशनल नंबर कोणते असतात रे पोरांनो? जे p अपॉन q च्या फॉर्म मध्ये येतात, म्हणजेच डिवाइड फॉर्म मध्ये येतात, ज्यांचा आन्सर 2.3333 असं कॅरी होत जातं. भाग दिला 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 जातच जातो. त्याला काय म्हटलं जातं? इरॅशनल नंबर म्हटलं जातं. आणखी जे रूट मध्ये येतात, जे काय येतात? रूट मध्ये येतात, त्याला काय म्हटलं जातं? इरॅशनल नंबर म्हटलं जातं. आणि रॅशनल नंबर कशाला म्हणायचं? आता रॅशनल नंबर मध्ये पण काय आहेत? भरपूर सारे टाइप आहेत. एक असतो नॅचरल नंबर. बाकीचे जेवढे पण नंबर उरतात ते सगळे कशात येतात? रॅशनल नंबर मध्ये. नॅचरल नंबर, होल नंबर. होल नंबर म्हणजेच काय? ज्याची स्टार्टिंग काय होती? 0 पासून होती. 1 2 डॉट डॉट डॉट. नॅचरल नंबर ज्याची स्टार्टिंग 1 पासून होती. डॉट डॉट डॉट. कळलं? त्याच्यानंतर इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजेच काय? -1 -2 0 1 2. हे काय झाले? इंटिजर्स झाले. जे प्लस येतात, मायनस येतात, त्याला काय म्हटलं जातं? इंटिजर्स. हे काय झाले? नंबरचे टाइप. जे जेवढे पण नंबर उरतात ना बाकीचे, ते सगळे कशात येतात? आपले रॅशनल नंबर मध्ये. कळालं? रियल नंबर म्हणजेच काय? रियल नंबरचे 2 टाइप असतात. एक असतो रॅशनल नंबर, दुसरा असतो इरॅशनल नंबर. हे लक्षात ठेवायची काही गरज नाही, फक्त माहिती असावी म्हणून मी सांगते. आता नवीन आहे तुमच्यासाठी फक्त तो इमॅजिनरी नंबर. कोणता नंबर नवीन आहे? तुम्हाला इमॅजिनरी नंबर नाही माहिती ना कोणता असतो? नाही माहिती. तर मी सांगते इमॅजिनरी नंबर म्हणजेच काय? जो नवीन नंबर तयार होतो. त्याची डेफिनेशन बघा. अ नंबर ऑफ डेफिनेशन लिहून घ्या, मग सांगते मी इमॅजिनरी नंबर म्हणजेच काय. अ नंबर ऑफ the form bi, the form bi where b belongs to real number, comma b not equal to 0. b हा 0 नसणार आहे. कसा असणार आहे? b 0 ला नॉट इक्वल असणार आहे. आणि i इक्वल्स टू -1 असणार आहे. काय असणार आहे? -1 is called as imaginary number. आता तुम्हाला एक्झाम्पल वरून जर सांगितलं मी तर इमॅजिनरी नंबर लवकर लक्षात येईल. आता बघा इकडं, इथं काय लिहिलेलं आहे? अ नंबर ऑफ द फॉर्म बी आय. म्हणजेच बी हा तुमचा कॉन्स्टंट नंबर असणार आहे. आय आणि काय असणार आहे? इमॅजिनरी नंबर असणार आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. फॉर एक्झाम्पल x प्लस 4 आणि याला दिला आपण स्क्वेअर इन इक्वल्स टू दिलं 0. हे काय दिलंय? मी एक इक्वेशन दिलंय. या इक्वेशनला करायचंय तुम्हाला सॉल्व. x ची व्हॅल्यू करायची याच्यामध्ये फाईन. तर कशी करणार हे बघा. हा x काय होता? इकडे 4 काय होता? हा प्लस होता. इकडे शिफ्ट केला तर तो तिकडे जाऊन काय होणार आहे?
मायनस, इकडे प्लस असेल तर तिकडे जाऊन मायनस. आता बघा जर तिकडे जाऊन -4 झाला, हा स्क्वेअर राहिला आणि इकडे x ला हा स्क्वेअर पण आपण तिकडे शिफ्ट केला तर x ची व्हॅल्यू काय भेटणार आहे आपल्याला? √-4 भेटणार आहे. मग इकडे बघा x -4 आलेला आहे. -4 चा रूट माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती. फक्त 4 चा माहिती ना 2 असतो, -4 चा नाही माहिती. मग आपण असं करू शकतो, 4 ला सेपरेट करू शकतो आणि इंटू करू शकतो -1 केलं. आता बघा 4 चा रूट काय असतो रे पोरांनो? 2. आणि आता शिल्लक कोण राहिलाय? -1. -1 चा रूट माहिती आहे? नाही माहिती. म्हणजे हा जो असणार तुमचा इमॅजिनरी नंबर त्याला डिनोट कशाने करायचंय? आय नी. मग इथं काय लिहू शकता तुम्ही? 2i. म्हणजेच x ची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला? 2i. लक्षात राहील? मायनसला सेपरेट केलं तर त्याला काय म्हटलं जातं? आय म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आय. किंवा ते आयला तुम्ही आयोटा पण म्हटलं तरीही चालेल. ठीक आहे, एवढं लिहिलं. चला लिहा. पॉज केले, 0 दाबो. झालं असं. लिहू राहिला ना? तुला नाही कळलं ना? मी परत एकदा सांगणार संपल्यावर. त्याला नाही समजलं, मी परत एकदा समजून सांगत. तुम्ही म्हणाला त्या मॅडमला आधी म्हणायचं, हॅलो माझ्या 11वीच्या विद्यार्थ्यांना. मी कसं म्हणते? मी घाबरते कशाला? मी घाबरीन एखाद्याला. त्या हाडोळणीचं काय रे तुमच्या गावात अख्खा विषय झालाय? एका पोवाराला हाणलं म्हणते हाडोळणीनी. हो, खूप सगळ्या बुरानगर मध्ये नाही, बिंगरला आणले म्हणते ते अमावस्याच्या दिवशी. झालंय ना? करू चालू? ती नाही बाबा. पॉज 2. चला एवढं लिहून झालं. पुढचं बघायचं. ऍड करते स्लाइड. ठीक आहे. आता नवीन टॉपिकचं नाव टाका, कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर बघायचा. आपल्या चॅप्टरचं नावच काय? कॉम्प्लेक्स नंबर. आता आपण काय बघितलं? नंबरचे 2 टाइप बघितले. एक असतो रिअल नंबर आणि दुसरा असतो इमॅजिनरी नंबर. रिअल नंबर म्हणजे कोणती पण एखादी कॉन्स्टंट टर्म. रिअल नंबर म्हणजे कोणती पण एखादी कॉन्स्टंट टर्म. ठीक आहे. आणि इमॅजिनरी नंबर म्हणजे काय? ज्याच्यासोबत काय येतो? bi. फॉर एक्झाम्पल कॉन्स्टंट नंबर घेतला आपण a प्लस bi. हा काय होणार आहे? रिअल नंबर. हा जो असणार आहे तो असणार आहे रिअल आणि हा जो असणार आहे तो इमॅजिनरी. ह्या दोघांचा मिळून काय होतोय? कॉम्प्लेक्स नंबर. काय होतोय? कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर डिनोट करतात झेड नी. कॉम्प्लेक्स नंबर कशाने डिनोट करतात? झेड नी. झेड इन इक्वल्स टू a प्लस bi. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघू शकता तुम्ही, झेड इन इक्वल्स टू 2 प्लस 3i. ज्याच्यासोबत i येतो तो काय होणार आहे? कॉम्प्लेक्स नंबर होणार आहे. काय होणार आहे? कॉम्प्लेक्स नंबर. याला म्हटलं जातं कॉम्प्लेक्स नंबर. आता तुम्हाला लिहायची आहे कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन. काय लिहायची आहे? डेफिनेशन. अ नंबर ऑफ फॉर्म लिहा. अ नंबर ऑफ फॉर्म a plus
IB where A B belongs to R, A B belongs to R म्हणजे सगळे रियल नंबर and I in equals to -1. आत्ताच बघितलं ना, I म्हणजेच काय असणार आहे, -1 असणार आहे रूट मधला. and where I square in equals to -1, फक्त I square in equals to -1 is called as कॉम्प्लेक्स नंबर. ही झाली कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन. आणि डिनोटेड बाय कॉम्प्लेक्स नंबर इन इक्वल्स टू झेड. कॉम्प्लेक्स नंबरला कशाने डिनोट करतात, झेड नी. रियल नंबर आर म्हणजे पण झेडच, ठीक आहे. फक्त आर म्हटलं तरी पण काय झेडच. कॉम्प्लेक्स नंबरच्या सुरुवातीला जर आर दिलं तरी तो काय असणार आहे, झेड असणार आहे. झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे. किंवा आयएम म्हणजे पण झेडच. आयएम चा अर्थ काय होतो, बीआय, कोणता पण एखादा कॉन्स्टंट नंबर. आणि आय झेड म्हणजे पण काय होतो, बीआय. आणि याचा अर्थ होतो ए इन इक्वल्स टू ए. ह्या सिम्बॉलने याला डिनोट केलं जातं. इथपर्यंत कळालं. त्याच्यानंतर याला जर विचारलं सेट फॉर्म मध्ये, तर याला सेट फॉर्म मध्ये लिहितात सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. देअरफॉर झेड इन इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट ए प्लस आय बी such that AB belongs to R and I in equals to -1. हा झाला याचा सेट फॉर्म. एमसीक्यू साठी विचारला जाऊ शकतो सेट फॉर्म, ठीक आहे. एमसीक्यू साठी आयएमपी आहे. हे कळालं कॉम्प्लेक्स नंबर. काही नाही, सोपं आहे. फक्त लक्षात फक्त तुम्हाला ही व्हॅल्यू ठेवायची. कोणती, कोणता पण एखादा नंबर प्लस बीआय सोबत आला, याचा अर्थ होतो हा जो 2a म्हणजेच असणार आहे ए, हा प्लस ऍज इट इज, आणि 3i म्हणजेच काय असणार आहे तुमचा बीआय. झालं का कॉम्प्लेक्स नंबर. झाला कॉम्प्लेक्स नंबर. याला म्हटलं जातं कॉम्प्लेक्स नंबर. इथपर्यंत कळालं. चला लिहून घ्या एवढं. दाबलं, दोनदा दाबलं. कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं काय आठवलं पाहिजे, ए प्लस बीआय. कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं तर ए प्लस बीआय. आई कोणासोबत पण दिसलं तू म्हणायचं हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. एमसीक्यू ला विचारलं जातं, ठीक आहे. झालं तुझं लिहून. चला पुढचं बघणार आहे आता. आता कॉम्प्लेक्स नंबर कळाला तुम्हाला, आई पण कळाला. आईचा अर्थ काय होतो, मायनस रूट. आता बघणार आहे आपण पॉवर ऑफ आय. पॉवर ऑफ आय लिहून घ्या. पॉवर ऑफ आय लिहिलंय, लिहा. आय म्हणजेच काय रे, आय म्हणजेच काय, -1. नीट लिहिते जरा, -1, ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं आय स्क्वेअर सांगा, आय स्क्वेअर, आता आयचा डबल करायचा ना. आयची व्हॅल्यू काय फक्त -1 आहे. मग याला जर आपण डबल केलं इंटू -1, याचा अर्थ काय होतो, डबल होतो ना, स्क्वेअर होतो की नाही. हा, मग आय स्क्वेअर ची व्हॅल्यू भेटणार आहे तुम्हाला. काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल √2 इंटू √2, आन्सर फक्त काय येतं, 2 येतं. मग इथं काय होणार, -1 इंटू -1, फक्त -1. रूट मधला मायनस कॅन्सल होणार नाही. ही झाली तुमची आय स्क्वेअर ची व्हॅल्यू. जर तुम्हाला विचारलं आय क्यूब ची व्हॅल्यू काय येईल रे, आय क्यूब, मग परत काय करतात, -1 इंटू -1. ह्या दोघांचा आन्सर काय आलेलं आहे, -1 आलेलं आहे. इंटू -1 चा आन्सर काय आलेलं आहे, फक्त आय आलेलं आहे. मग आय मल्टिप्लाय बाय -1 -आय. मग आय क्यूब ची व्हॅल्यू काय झाली रे पोरांनो, काय झाली, -आय. कळतंय ना चांगल्या प्रकारे. हा, मी खूप सिंपल भाषेत सांगते हा तुम्हाला समजण्यासाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर
I4 जर विचारला, I4 ची व्हॅल्यू विचारली, तर म्हणजेच काय करायचं, याचं किती वेळा मल्टिप्लाय करायचं, एका आय ची व्हॅल्यू -1 रूट आहे की नाही, मग याचं 4 वेळा करायचं, -1 रूट -1 ठीक आहे. ह्या दोघांचा आन्सर आपण इथं काढलंय, काय आलेलं आहे -1, आणि ह्या दोघांचा आन्सर काढलेली इथं काय आलेलं आहे -1. दोघांमध्ये इंटू राहिला का नाही, जसाची तसा. मग ह्या इंटू जर केलं 1 मल्टिप्लाय बाय 1 +1 येतं ना, मायनस मायनस काय होतं प्लस, म्हणजे आन्सर काय आला I4 च फक्त 1. अशा तुम्हाला आय च्या पॉवर काढता येतील ना, एवढे IMP आहे एवढे लिहून घ्या. ही एक तुम्हाला पाठ करायची, जर लक्षात राहत नसेल तर पाठच करून टाका. ही एक आणि ही एक, व्हेरी IMP. ठीक आहे, व्हेरी IMP. मी हुशार आहे हो, ते मोठेच आहेत, कॉम्प्लेक्स कंपेल ते मला म्हणत होते ना कॉम्प्लेन द्या. माझे हात ते लांब लांब आहेत, तुम्ही असे बुट्टे बुट्टे आहेत. व्हेरी गुड, माझं पोरग पण माझ्यासारखंच लय हुशार आहे. अक्षर लय भारी सुरूच, लय खतरनाक अक्षर आहे. तुम्ही शिकताना बरं का 11वी माझ्याकडे बघून बघून. त्यांचंच आहे, त्यांना आहे ना इमेजनरी रॅशनल नंबर आहे, इरॅशनल नंबर. झालं बाळा, कळलं तुला हे? करू का पुढचं? ली बरं ली. चला, हे कळालं ना तुम्हाला आयच्या व्हॅल्यू? ठीक आहे, पुढचं घ्या. अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय आहे, टाइप आहेत. काय आहेत टाइप. पहिला टाइप बघायचा आहे इक्वेलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. पहिला टाइप काय आहे, इक्वेलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. इक्वेलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. आता फॉर एक्झाम्पल सांगते, इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजेच काय, एक दिलाय तुम्हाला, नंबर घेऊ का व्हेरिएबल घेऊ, काय पण घेतलं तरी चालेल ना, 2 + 3i, आणि दुसरं घेतलंय x + yi, असं दोन घेतलं. आता याच्यामध्ये व्हेरिएबल काय रे, एक्स वाय आहे की नाही, एक्स वाय सोबत कम्पेअर करा. देअरफॉर एक्स सोबत इकडे कोण आलेला आहे, याच्या जागेवरती एक्सच्या जागेवरती 2 आलेला आहे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय होणार 2. कम्पेअर केलं, वाय सोबत कोण आलेला आहे इथं 3, म्हणजेच वाय ची व्हॅल्यू काय होणार. व्हेरी गुड, याला म्हणतात इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. दोन्ही पण काय करायचे, सोबत कम्पेअर करायचे. आणि जर असं दिलं, फॉर एक्झाम्पल सांगा एखादं एक्झाम्पल, a + ib, आणि दुसरं दिलंय c + di, ठीक आहे, di. तर याला सांगितलंय इक्वेलिटी करा, म्हणजे दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरला काय करा, इक्वल करा. तर a सोबत कोण दिलाय रे, c. a सोबत कोण दिलाय c, आणि b सोबत कोण दिला, i नाही घ्यायचा, i सेम इन दोघांमध्ये. b सोबत कोण दिलाय d. झालं, याला म्हणतात इक्वेलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. कळलं, लिहा एवढं.
गणिताचा विषयच खोल. बाई नका. हा बाईचा आरतीले वेगवेगळे ते आजकाल. हा ते मॅथ्स क्वीन धरले. मॅथ्स क्वीन सोनाली मॅडम. फोन केला का मला म्हणतो पहिला मॅथ्स क्वीन सोनाली मॅडम बोलतात का. निवांतच येत जा आपलं 4-5 वाजता. हा कोणी नसलं तर हो हा होय. चला त्याच्यानंतर दुसरा टाइप बघायचा आहे आपल्याला. दुसरा टाइप आहे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तुम्ही जे सगळं बेसिक शिकले ना कॉम्प्लेक्स नंबरचं तर तुम्हाला कुठेच काही अडचण नाही येणार. ठीक आहे. बेसिक खूप महत्त्वाचं असतं. कॉन्जुगेट म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल इथं दिलाय 2i आणि याचे कॉन्जुगेट लिहायचे. तुला काय लिहायचे. कॉन्जुगेट लिहायचे. काय लिहायचे. कॉन्जुगेट. कसं लिहायचं माहितीये का कॉन्जुगेट. फक्त याचं साइन काय करायचं. चेंज करायचं. काय करायचं. साइन चेंज. आता इथं काय होतं प्लस होतं की नाही मध्ये. इथं मध्ये काय होतं आदित्य प्लस होतं का नाही. कॉन्जुगेट घेत असताना फक्त ते मायनस करायचं. म्हणजे इथं काय होणार 3 - 2i. आता दुसरे एक्झाम्पल घे. दुसरे एक्झाम्पल घे 4 - 5 √i. याला काय करायचंय कॉन्जुगेट घ्यायचे. याचे काय घ्यायचे तर कॉन्जुगेट. म्हणजे काय होणार 4 मायनसचं काय होणार प्लस √5i ॲज इट इज. कॉन्जुगेट घेणं म्हणजेच काय फक्त साइन काय होणं त्याचं चेंज करणं. हो ठीक आहे. अल्टरनेट करणं. साइन अल्टरनेट करणं त्यालाच म्हणतात कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. काय लिहायचं साइन मध्ये बदल करणे. सिंग होईल. चला कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कळालं तुम्हाला. थर्ड नंबरचा टाइप घ्या ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल एका ब्रॅकेट मध्ये दिलंय 3 + 2i अँड इथं मध्ये प्लस दिलाय आणि इकडे दिलाय 2 + 3i. ठीक आहे. एक मिनिट आदित्य इकडे लक्ष दे. आता बघ यांची काय करायची ऍडिशन म्हणजे बेरीज करायची. काय करायची बेरीज. अगोदर असं लिहून घ्यायचं. याचं ब्रॅकेट आहेत ना ब्रॅकेट काढून टाकायचे. हे जे प्लस साइन आहे आतमध्ये मल्टिप्लाय करत असतं म्हणजेच 2 होणार. बरोबर. प्लस प्लस प्लसच होतं. इथं काय राहिला 3i. ब्रॅकेट काढून टाकले. आता तुला सारखे सारखे व्हॅल्यू कुठे दिसतात. इथं 3 आहे इथं 2 आहे. सिंगल सिंगल आहेत ना दोघं त्यांच्यासोबत आय आहे का नाही. मग 3 आणि 2 किती होतात रे 5. 3 + 2 5 प्लस 2i + 3i दोघांची ऍडिशन 3 + 2 5 5i. मग तुला नवीन कॉन्जुगेट काय भेटला. नवीन कॉम्प्लेक्स नंबर काय भेटला 5 प्लस ह्यांची ऍडिशन केली. हा 2i + 3i 2i + 3i ऍडिशन कर. हे बघ ऍडिशन आहे याला पण प्लस साइन याला पण प्लस साइन दोघांची ऍडिशन केली. सारखे सारखे आहेत ना दोघांसोबत व्हेरिएबल. तर मग इथं काय आलं
5 आहे. म्हणजेच याच्यापासून तुला काय भेटला, एक नवीन कॉम्प्लेक्स नंबर भेटला. यालाच म्हणतात ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, लिह. झालं. चला पुढचं बघा, ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कळालं का? पुढचं घ्या, सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता बघा फॉर एक्झाम्पल सबट्रॅक्शन करायची आपल्याला. काय घ्या, एक्झाम्पल घ्या एखादं. सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर 4 प्लस I मायनस 2 मायनस 3I. इथं मध्ये दोघांच्या मध्ये, दोन्ही कॉन्जुगेटच्या मध्ये काय साइन दिलेलं आहे, दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरच्या मध्ये मायनस साइन दिलेलं आहे की नाही. मी सुरुवातीलाच काय सांगितलं, आधी ब्रॅकेट ओपन करून घ्यायचं. 4 प्लस I मायनस आतमध्ये गेलं तर 2, मायनस आतमध्ये गेलं तर प्लस होणार की नाही, प्लस 3I. घेतलं ब्रॅकेट ओपन करून. मला सॉल्व करा. इथं 4 आहेत आणि इथं 2 आहेत. एकाला प्लस साइन आहे, एकाला मायनस साइन आहे. 4 मधून 2 गेले, 4 मधून 2 गेला, 2 राहिला, बरोबर. त्याच्यानंतर इथं प्लस आहे, इथं 3I आहे. याच्यासोबत कोणीच नाही म्हणजे इमॅजिन कर 1 असेल की नाही. मग 1 प्लस 3 किती होतात, 4I की नाही. हा, आता तुमचं फायनल आन्सर काय झालंय मग, 2 प्लस 4I. कळालं. याला म्हणतात सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण 4 प्लस I हेच घेऊया इंटू 2 मायनस 3I. आता यांच्यामध्ये साइन कोणतं आहे, मल्टिप्लिकेशनचा आहे की नाही. म्हणजे 4 ने काय करायचंय, दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, मायनस 3I मध्ये प्लस द्यायचं. परत ह्या व्हॅल्यूने I ने कोणाला मल्टिप्लाय करायचंय, 2 मायनस 3I ला दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय. आता बघा 4 2 चा 8, 4 2 चा 8, 4 3 चा 12I. ठीक आहे. त्याच्यानंतर I मल्टिप्लाय बाय 2I. ठीक आहे. त्याच्यानंतर I मल्टिप्लाय बाय 3I प्लस मायनस 3I स्क्वेअर. इथपर्यंत कळलं. त्याच्यानंतर बघा पुढे बघा. आता इथं तुम्हाला 8 सोबत कोणी दिसतोय का, नाही. 8 जसाची तसा खाली घ्या. 12I सोबत कोण दिसतोय, 2I सोबत दिसतोय. 12I प्लस 2I, 1 मायनस 1 प्लस हे काय होणार, सबट्रॅक्शन होणार, मोठ्या संख्येचं चिन्ह येणार. मग 12 तून 2 गेले, किती राहिले, 10. मोठ्या संख्येचं चिन्ह 10I. ठीक आहे. मायनस साइन येणार ना मोठ्या संख्येला. त्याच्यानंतर इथं काय राहिला, मायनस 3I चा स्क्वेअर. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं I स्क्वेअर ची व्हॅल्यू काय काढली रे आपण, आदित्य, I स्क्वेअर इन इक्वल्स टू, आता बघितली ना, सांग ना बघून. I स्क्वेअर इन इक्वल्स टू -1. मग I स्क्वेअर ची व्हॅल्यू इथं काय ठेवणार, -1. ठीक आहे. आता ह्या 3 ने -1 ला मल्टिप्लाय केलं तर 8 मायनस 10I. 3 1 चा 3. त्याच्यानंतर पुढं 8 प्लस 3 किती होणार, हे बघा इथं 8 आहे आणि इथं 3 आहे, दोघं पण काय प्लस प्लस आहे. मग 8 प्लस 3 11 मायनस काय राहिला 10I. बनला का आपला कॉम्प्लेक्स नंबर. कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला, A प्लस BI. म्हणजे पहिली व्हॅल्यू कशी पाहिजे, सिंगल, आणि दुसऱ्या व्हॅल्यू सोबत कोण पाहिजे, I. मग त्यालाच काय म्हणतात, कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजेच हा झाला मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कळलं. चला लिहून घ्या. पुढे जायचं. अतिक्रमण मधली
अतिक्रमण मध्ये लावलेली असते. मोठं करू का? एवढे टॉपिक घेणार आहेत फक्त आपण, एक्सरसाइज उद्या बघणार आहेत. हा 2-3 राहिले तेवढे घेऊन टाकू, मग संपलं. हा तू लिहितोय ना. यश भगत लय बावळट आहे, त्यांनी यायचं ना आदित्य सोबत. आदित्य सोबत यश भगत नी वैभवनी ती कुठे जातो का शिंद्याकडं? ते वैभव भगत का? कोणते दोघं? पण त्यांनी कॉमर्सला घेतलं नाही एकाने. मग त्याला म्हणायचं ना तू 4 वाजता चल माझ्यासोबत. शिंदेनी कधी क्लास चालू केला? उद्यापासूनच द्या मग आपलं चालू करून. झालं बाळा? पुढचं बघा, 2-3 टॉपिक राहील तेवढे घेऊन टाकू. 2 चला, हे कळालं का सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर? पुढचं टॉपिक बघूया. किती नंबर आहे? 4 का आदित्य? 4 नंबर. स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल बाहेर एक व्हॅल्यू आहे आणि आतमध्ये कॉम्प्लेक्स नंबर. काय आतमध्ये? कॉम्प्लेक्स नंबर. याला म्हणतात स्केलर मल्टिप्लिकेशन. आता याचा आन्सर कसं करायचं? हे बघा, हा 5 काय ब्रॅकेटच्या बाहेर आहे की नाही? म्हणजे 5 ने करायचं आतमध्ये मल्टिप्लाय. 5 3 चा 15, 5 2 चा 10 आहे. झालं का आन्सर? ए प्लस बी आय च्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, ए प्लस बी आय च्या फॉर्म मध्ये आलं का आन्सर संपलं. हो ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बघायचंय. स्केलर मल्टिप्लिकेशन कळलं. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. 5 नंबर टाका. डिव्हिजन म्हणजे भागाकार ना. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. डिव्हिजन म्हणजे भागाकार. आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊया कॉम्प्लेक्स नंबरचं. 2 + 3i डिवाइड बाय 1 + 2i. झालं इथपर्यंत? हो प्लस. झालं?
डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघत असताना दोन आता डिवाइड फॉर्म मध्ये दिलंय की नाही मी हे, मग काय करायचं, याचे कॉन्जुगेट घ्यायचे. खालच्या टर्म, जी खालची टर्म आहे ना तिचे काय घ्यायचे, कॉन्जुगेट घ्यायचे, वरती आणि खाली. म्हणजे इथं काय होता, कॉन्जुगेट घ्यायची म्हणजे साइन चेंज करायचं सांगितलंय ना. इथं काय प्लस आहे ना, इथं काय होणार मायनस. त्यांनी काय करायचं, डिवाइड आणि मल्टिप्लाय करायचं दोन्ही टर्मला. 1 मायनस 2 आहे, हा खालच्या कॉन्जुगेटनी इकडं मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, वरती पण आणि खाली पण. आता करा मल्टिप्लाय. याने याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 2 प्लस 3i इंटू 1 मायनस 2i डिवाइड बाय खाली पण 1 प्लस 2i इंटू 1 मायनस 2i. ठीक आहे, ठीक आहे, केलं का. आता मल्टिप्लिकेशन येतं तुम्हाला पहिल्या ब्रॅकेटनी दुसऱ्या ब्रॅकेटला ना. चला करूया. काय होईल बरं, काय होईल मल्टिप्लिकेशन. देअरफॉर 2 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर, किंवा अगोदर लिहून घ्या 2 मायनस 2i प्लस 3i मल्टिप्लाय बाय 1 मायनस 2i डिवाइड बाय सेम 1 मायनस 2i प्लस 2i इंटू 1 मायनस 2i घेतलं लिहून. आता मल्टिप्लाय करा. 2 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय आला 2 ने 2 ला मल्टिप्लाय केलं तर काय आला 4i. 3 ने 1 ला मल्टिप्लाय केलं प्लस 3i. ठीक आहे, 3 ने 2 ला मल्टिप्लाय केलं प्लस मायनस काय होतं मायनस ना, इथं मायनस येईल. 3 2 चा 6i स्क्वेअर डिवाइड बाय 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 1 ने 2 ला मल्टिप्लाय केलं 2i. 2 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 2i, परत 2 ने 2 ला मल्टिप्लाय केलं मायनस 2i चा स्क्वेअर. इथपर्यंत कळालं, लिहून घ्या. ही खालची टर्म नाही का, ही वरती आणि खाली घ्यायची, फक्त साइन चेंज करायचं तिचा. कॉन्जुगेट घ्यायची म्हणजे साइन चेंज करायचं, बाकी सगळं जसंच्या तसं लिहायचं. सीईटीची क्वेश्चन पण घेऊत आपण. काय आलो, हा अकरावी बारावीला आहे. एवढं झालं बाळा, अजून राहिलंय हे सोडवायचा. फायनल आन्सर कुठे आलोय, ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये झालं. तुझ्यासाठी थांबले. करू चालू. हा, आता इथं बघा, इथं काय आहे 2 आहे. 2 सोबत कोणी आहे का, नाही ना. इथं काय दिसतंय तुम्हाला 4i आणि 3i. 4 मधून 3 गेले, किती राहिले रे 2 मायनस 1i राहिला ना, प्लस 6i चा स्क्वेअर डिवाइड बाय खाली पण इथं काय आहे 2i आहे, इथं काय आहे 2i आहे, प्लस मायनस आहे म्हणून काय होणार आहे डायरेक्ट कॅन्सल होणार आहे. मग राहिला काय फक्त 1 मायनस 2i चा स्क्वेअर. आय स्क्वेअर म्हणजे माहिती तुला काय असतं, आय स्क्वेअर म्हणजे काय असतं, आय स्क्वेअर इन इक्वल्स टू -1 ना, -1 डिवाइड बाय 1 मायनस 2 आय स्क्वेअर म्हणजे काय -1. याला मल्टिप्लाय करून घे वाटलं तर 1i मायनस मायनस काय होणार प्लस 6 डिवाइड बाय 1 प्लस मायनस काय होणार मायनस मायनस काय होणार प्लस 2 1 चा 2 ना 2. मग आता इथं बघ 2 इथं काय आहे 2 इथं काय आहे 6 6 प्लस 2 8 इथं काय राहिला -1i डिवाइड बाय 2 प्लस 1 3. आता इथं बघ डिवाइड 3 दोघां खाली पण डिवाइड करतो आणि मध्ये मायनस साइन आहे म्हणून याला सेपरेट सेपरेट केलं तरी चालेल. 8/3 -1/3 आणि साइडला काय निघला i.
भेटला का तुला ह्या फॉर्म मध्ये? ए प्लस बी आय भेटला. जी पहिली व्हॅल्यू असेल ती काय असेल तुझी ए, दुसरी व्हॅल्यू जी बी आणि आय जसाची तसा. हा झाला तुझा कॉम्प्लेक्स नंबर, डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कळालं? डन. चलो हो एवढंच. हा मी आता शेवट करते ना. संपले वाटतं टॉपिक बघते. संपलेच टॉपिक. कळलं का तुला? हा उद्या आपण एक्सरसाइज घेणार आहे. हा पार्ट पहिला चॅप्टर परत लिहिशील का घरी गेल्यावर? हा लिह. प्रॅक्टिस पण होईल ना तेवढीच तुझ्या फॉर्म्युलेची. हा 2 मिनिटं मी सांगून देते. चला आजच्या लेक्चर्स मध्ये आपण काय बघितलेले? बेसिक बघितलेलं आहे. कशाचं? बेसिक ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. जर तुम्हाला समजलं असेल तर उद्या आपण एक्सरसाइज बघणार आहे आणि हे सगळे फॉर्म्युले सगळ्यांनी एकदा काय करायचे? वाचून घ्यायचे आणि प्रॅक्टिस करायची त्याची. ठीक आहे. मेन म्हणजे आयच्या पॉवर त्या खूप इम्पॉर्टंट आहे. असं मध्ये मध्ये आय क्यूब आय स्क्वेअर आला तर तुम्हाला त्या काय लागणार आहेत ठेवण्यासाठी की आय स्क्वेअरच्या जागी काय ठेवायचं? -1 ठेवायचं. आय क्यूबच्या जागी काय ठेवायचं ते तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. घरी जाऊन बघायचंय आणि राहिलेलं आपण उद्याच्या लेक्चर्स मध्ये बघणार आहे. चला थँक्यू. बाय बाय.